लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। 1500 रुपये जे आम्ही ठरवलेले आहेत ते कधी बंद होणार नाहीत। किंबहुना जेव्हा सरकारची आर्थिक ताकद वाढेल तेव्हा आम्ही जे बोललेलो आहे वचननाम्यामध्ये हे सगळं पूर्ण करणार। आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही, आम्ही बोललो ते करणार। ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। त्यामुळे विरोधकांना आता कुछ काय कामधंदा आहे का? आता ते आरोप करत बसतील, त्यांना आरोप करू दे, आम्ही काम करतो। तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। तर पाहू शकता त्यांनी म्हटलंय आम्ही जे 1500 रुपये देतोय ते कायमस्वरूपी चालू राहणार आहेत। म्हणजे तुम्हाला एप्रिल महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता देखील आता लवकरच भेटणार आहे। योजना बंद नाही आणि तुमचा प्रत्येक महिन्याचा सन्मान निधी देखील बंद होणार नाही असं त्यांनी सांगितलं। त्यासोबत त्यांनी बोललेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे वाढवण्याबद्दलचा निर्णय आहे तो देखील घेतला जाणार आहे। त्याबद्दल आम्ही निर्णय जो आहे तो योग्य वेळी घेणार आहोत, त्याच्यावरती काम चालू आहे अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे तुमचा 2100 रुपयाबद्दलचा जो निर्णय असणार आहे तो देखील होणार आहे। परंतु तो निर्णय होण्याच्या अगोदर तुम्ही म्हणाल की लाडकी बहीण योजनाचे पैसे भेटतील की नाही, तर तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटतील। त्यांनी सांगितलं की 1500 रुपये देखील आम्ही बंद केलेले नाहीत, ते देखील भेटतच राहणार आहेत। तर नेमकं त्यांनी काय म्हटले बघा, राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे पत्रकारांशी बोलताना। तर ही महत्त्वाची माहिती आपण बघितली। आता तुम्ही म्हणाल की मग आमच्या या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये 3000 रुपये आलेले होते, जे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही मिळून ते पूर्ण पैसे खर्च तुमचे झालेले असतील। आता एप्रिल महिन्याची तुम्ही वाट पाहत असाल, आता एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस राहिलेले आहेत, मग एप्रिल महिन्याचे नेमके पैसे कधी भेटतील? तर बघा आता स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल तर माहिती दिलेली नाही, परंतु त्यांनी सांगितलं की 1500 रुपये भेटत राहणार आहेत, ते बंद होणार नाहीत। प्रत्येक महिन्याला तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। तसंच 10वा हप्ता तुमचा हा असणार आहे तो एप्रिल महिन्याचा, मग तो कधी भेटेल त्याच्याविषयीची महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। तर बघा आतापर्यंत तुम्हाला टोटल 13500 रुपये जमा झालेले आहेत। तुमचे टोटल 13500 रुपये पूर्ण आलेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। म्हणजे टोटल तुमचे 9 हप्ते आलेले असतील, कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। 13500 रुपये आले असतील, त्याच्यानंतर तुमचा आता हा पुढचा 10वा हप्ता असणार आहे। बघा हे जे पैसे आलेले त्याच्या तारखा जर आपण बघितल्या, जसं की महिन्याच्या शेवटच्या या ठिकाणी तारखा आहेत, जसं की 29 असेल, 26 असेल, 24 तारीख असेल, 26 तारीख असेल, या तारखांना जवळपास 4 हप्ते जे आहेत जमा झालेले। त्याच्यानंतर काही तारखांना म्हणजे जसं की मागच्या महिने 5 मार्चला 11 मार्चला हे पैसे जमा झाले, महिला दिनाचं औचित्य साधून हे पैसे देण्यात आलेले होते। तर मग आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच अपडेट दिलेली आहे। त्यांनी पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली। एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटेल असं त्यांना विचारण्यात आलेलं होतं। तर त्यांनी म्हटलंय बघा काय म्हटलंय डिटेलमध्ये आपण बघूयात। महाराष्ट्र शासनाकडून ही जी लाडकी बहीण योजना राबवली जाते आहे, तर त्या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाडक्या बहिणींना पात्र महिलांच्या खात्यामध्ये राज्य सरकारकडून 1500 रुपयाचा सन्मान निधी जो आहे तो दिला जातोय। एक आर्थिक लाभ म्हणून तुम्हाला हे पैसे दिले जात आहेत। तुम्हाला याची मदत होते की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण की लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे डीबीटीद्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्येच पैसे प्रत्येक महिन्याचे भेटत आले आतापर्यंत 9 हप्ते। तर मात्र एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये मात्र जमा झालेले नाहीत, कारण की एप्रिल महिना जसं सुरू झालाय तेव्हापासून तुम्ही याची वाट पाहताय। मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच लवकरच पैसे जे आहेत मार्च महिन्यामध्ये 2 हप्ते भेटलेले होते, त्याच्यानंतर पैसे जे आहेत त्या ठिकाणी जवळपास 2 महिने होत आलेले आहेत, अजून भेटलेले नाहीत। एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो अजून भेटलेला नाही, महिना संपत आलेला आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी सध्या 1500 रुपये खात्यात कधी जमा होतील याच्या प्रतीक्षामध्ये आहेत। तुम्ही देखील याची वाट पाहत असाल, तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून नक्की टाईप करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा अशा बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली। स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील असं म्हटलं आहे। तर बघा हे या ठिकाणी स्वतः मंत्र्यांनीच माहिती दिलेली आहे की एप्रिल महिन्याचे पैसे कधी जमा होतील त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलंय की महिन्याच्या अखेरपर्यंत हे पैसे जे आहेत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, त्याविषयीची त्यांनी माहिती दिली। त्यानंतर पुढे त्यांनी अजून महत्त्वाची माहिती देखील दिलेली आहे, जसं की लाडकी बहीण योजनेबद्दलचे 1500 रुपयाबद्दल जे आहे एप्रिल महिन्याचे पैसे कधी जमा होतील, त्यासोबत 500 रुपये कोणाला भेटणार आहेत ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा आता एप्रिल महिना संपण्यासाठी अवघे 8 ते या ठिकाणी 8 पेक्षा कमी दिवस शिल्लक
राहिलेले आहेत, परंतु 30 एप्रिलपर्यंत महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला कधीही पैसे जे आहेत आता जमा होऊ शकतात. सध्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी सुरू असून योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात देखील येणार आहे. योजनेच्या निकषानुसार ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना योजनेचा लाभ मात्र मिळणार नाही. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून 9 लाख अपात्र महिलांची नावे देखील वगळण्यात आलेली आहेत. तर बघा, आता आपण जर बघितलं या ठिकाणी आज या ठिकाणी 25 तारीख आहे, तर आज पैसे येऊ शकतात किंवा उद्या. त्याच्यानंतर पहा रविवारी 27 तारीख आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण तर 28, 29 आणि 30 जवळपास या ठिकाणी 5 दिवस शिल्लक आहेत पैसे येण्यासाठी. या 5 दिवसामध्ये कधीही तुमचे पैसे जे आहेत खात्यामध्ये जमा होऊ शकतात. 30 तारखेच्या अगोदर म्हणजे महिन्याच्या अखेरपर्यंत हे पैसे जे आहेत तुम्हाला एप्रिल महिन्याचे भेटणार आहेत. त्याविषयीची माहिती त्यांनी दिलेली आहे. स्वतः पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सुरू करण्यात आली. यात ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत, तसेच सरकारी नोकर करीत आहेत किंवा जी अपात्रतेची इतर कारणे आहेत ती सर्व पडताळून पाहिली जात आहेत. त्यातून त्यांना योजनेतून देखील काही लाडक्या बहिणींना वगळण्यात देखील आलेलं आहे. तर आता लाडक्या बहिणींना 21 रुपये कधी भेटणार त्याच्याबद्दल देखील अपडेट देण्यात आलेलं आहे. काय म्हटले बघा, महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याचं आश्वासन दिले होते, मात्र याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना 21 रुपये देऊ असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलेलं आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो, या काळात आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ असं म्हटले होते. त्यामुळे 21 रुपये कधी भेटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की राज्याची जशी आर्थिक परिस्थिती मजबूत होईल तसं आम्ही 21 रुपये देणार आहोत, हे आश्वासन पूर्ण करणार आहोत. 21 रुपये देखील भेटणार आहेत, कारण की याच्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये प्लस याच्यामध्ये अजून 600 रुपयाची वाढ होऊन तुम्हाला हा लाभ देखील सुरू होणार आहे. परंतु त्याच्या अगोदर तुमची लाडकी बहीण योजना जी आहे चालूच राहणार आहे. 1500 रुपयाचा लाभ मात्र चालूच राहणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण ते पाहिलेलं असेल. तर आता लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिलचा हप्ता असणार आहे तो तुम्हाला 30 तारखेच्या अगोदर म्हणजे हा महिना संपण्याच्या अगोदर दिला जाणार आहे. त्याच्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिलेली आहे. त्यासोबत बघा, आता लाडकी बहीण योजनेमध्ये 500 रुपये कुणाला भेटणार आहेत. तर पहा, जी नमो शेतकरी योजना आहे त्या अंतर्गत लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांनी देखील अर्ज भरलेले आहेत, म्हणजे दोन्ही योजनेसाठी अर्ज भरलेले आहेत. तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत त्यांना 1000 रुपये दिले जातात आणि जो फरक असणार आहे तो 500 रुपयाचा लाडकी बहीण योजनेतून पूर्ण केला जाणार आहे. म्हणजे कुठल्याही सरकारी योजनेअंतर्गत 500 रुपये जे आहे 1500 रुपये जे ते दिले जातात, 1500 रुपये, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम दिली जात नाहीये. तर 1500 रुपयाच्या आतमध्ये जी योजनेचा लाभ घेत आहेत ते लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. मात्र 1000 रुपये जर नमो शेतकरी योजनेतून त्यांना भेटत आहेत तर 500 रुपये मात्र या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे भेटणार आहेत. म्हणजे दोन्ही मिळून तुम्हाला या ठिकाणी दोन्ही योजनेचे मिळून 1500 रुपयाचा लाभ जो आहे सरकारमार्फत दिला जाणार आहे. तर 500 रुपये कुणाला भेटतील, जे नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये घेत आहेत त्यांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये फक्त भेटणार आहेत, कारण की दोन्ही मिळून त्यांना 1500 रुपयाचा लाभ जो आहे सरकार अशा पद्धतीने देणार आहे. मात्र या ठिकाणी 1500 रुपयापेक्षा जास्त जर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र मात्र या ठिकाणी ठरतात. तर आजच्या तारखेची संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे. लाडकी बहीण योजना तुमची चालूच राहणार आहे, 1500 रुपयाचा हप्ता चालू राहणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे. व महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे की हा महिना संपण्याच्या अगोदर या ठिकाणी एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटणार आहेत. 21 रुपयाबद्दल देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे. 21 रुपयाबद्दलचा सध्या निर्णय झालेला नाही, तो पुढच्या काळामध्ये कधीही निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.